चला तर मुलांनो, आज आपण एक नवीन गोष्ट पाहूया. मुलांनो, आजचा विषय आहे पाणी. पाणी आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पाण्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. पाणी हे पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, अन्नधान्य उगवण्यासाठी, आणखी अशा अनेक कामासाठी उपयोगी पडतं. याबरोबर पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती यांना देखील पाण्याची खूप आवश्यकता असते. त्यांनो, पाण्यात राहणारे जीव, मासे पाण्याशिवाय एक क्षणही जिवंत राहू शकणार नाहीत. बरं, आता तुम्ही सांगा पाहू, पाण्याचे मुख्य स्रोत कोणते आहे? मी सांगू? नदी, तलाव, सरोवर. वा, छान मुलांनो. पाण्याचं एक रासायनिक सूत्र देखील आहे. ठाऊक आहे का तुम्हाला? मला नाही माहित. टीचर, तुम्हीच सांगा ना. पाण्याचं रासायनिक सूत्र आहे H2O. पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो. काही लोक पाण्याचा खूप दुरुपयोग करतात. पाणी विनाकारण वाया घालवतात. काही ठिकाणी तर पाण्यामध्ये घाण, कचरा टाकतात. कारखान्याचं दूषित पाणी नद्या, ओहळ, खाडी यामध्ये सोडून पाण्याचं प्रदूषण करतात. बरं, पाणी वाचवण्यासाठी तुम्ही काय काय कराल? आम्ही पाण्याचा वापर काटकसरीने करू. अंघोळ करतानाही शॉवर खाली न करता बादलीत पाणी घेऊन करू. भांडी, कपडी नळाखाली न धुता भांड्यात, बादलीत पाणी घेऊन ती धुवू. लादी, वाहन धुण्याऐवजी पुसून काढू. बाथरूमचं पाणी झाडाझुडपांना घालू. आणि शेजारी पाजारी राहणाऱ्यांना देखील आम्ही पाण्याचा उपयोग आणि महत्त्व समजून सांगू, म्हणजे तेही पाण्याचा वापर काटकसरीने करतील. शाबास किटी. अशा प्रकारे आपण पाण्याचं महत्त्व स्वतः जाणून घ्यायला हवं. मुलांनो, पाणी आहे तर पृथ्वीवर सारे काही ठीकठाक राहील. आज आपण सर्वांनी अशी शपथ घेऊया की आम्ही पाण्याचा एक थेंब देखील वाया घालवणार नाही. पावसाचं पाणी, वाहून जाणारं पाणी सोसायटीत साठवून ठेवू. पाणवठे दूषित होणार नाहीत याची काळजी घेऊ.